कुरकुरीत बोंबील फ्राय. घरी कुरकुरीत बोंबील करायला मला खूप वेळ लागायचा. बोंबलामध्ये खूप पाणी असल्यामुळे ते कुरकुरीत व्हायला बराच वेळ घेतात. 2 पर्याय आहेत. हॉटेलमध्ये जाऊन मस्त गरम गरम खाऊ शकतो किंवा मी ही नवीन शिकलेली पद्धत करून पहा. आवडतात का? बोंबील असे पोटाच्या जागी साफ केल्यावर तिथेच एक उभा छेद द्यायचा आणि फ्लॅट ओपन करून एकच नाजूक काटा असतो. हवा तर काढू शकतात, नाहीतरी चालेल. मग हवा असेल तर अख्खा, नाहीतर अर्धा कापून असे साचलेले पाणी काढून टाकून अगदी कमी मीठ. बोंबील खूप लाईट फिश असल्यामुळे त्याला मीठ खूप लागत नाही. मग हळद घालायची आणि एकदम थोडीशी मिरची पावडर. हे सर्व बोंबलाला अगदी आयत्या वेळी लावायचं. मग कॉर्नफ्लॉवरची अशी छानशी पातळ स्लरी करून घ्यायची. स्लरी अशी छान झाली की रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून ठेवून द्यायचं. मग असे मॅरिनेटेड बोंबील त्याच्यामध्ये छानसे बुडवून त्याला रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये चांगले दाबून पीठ लावलं की कडकडीत तेलामध्ये एक झालं की एक लगेचच तळून निघतात. फ्लेम मोठीच ठेवावी. कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून काढल्यामुळे जादू होते. सायन्स मला माहीत नाही, पण एकदम झकास कुरकुरीत बोंबील फ्राय तयार. मग काय, ट्राय करणार ना? आजच ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.